बऱ्याच लोकांच्या मला अशा कमेंट असतात, की मॅडम आम्ही गोड बंद केलंय, आम्ही व्यायाम खूप करतोय, प्रॉपर एक्सरसाइज करतोय, डाएट करतोय, जिम करतोय, तरी देखील माझ्या पोटाची चरबी काही हटत नाहीये, वजन काही हटत नाहीये. आणि चरबी जळायची असेल तर तुमची सकाळची तुम्ही सकाळी काय खाता याच्यावरती तुमची फॅट जळणार की फॅट साठणार हे ठरत असतं. हे बऱ्यापैकी लोकांना माहीतच नसतं. त्यामुळे आपल्या सकाळचं खाणं खूप जास्त महत्वाचं असतं आणि बऱ्यापैकी लोकांना हे माहीतच नसतं, की आपल्या सकाळच्या खाण्यावरती सकाळी आपण काय करतो, आपलं सकाळचं रुटीन कसं आहे, याच्यावरती डिपेंड असतं आपलं फॅट जळणं. फॅट बर्न जर करायचे असेल तर सकाळी तुम्हाला हे 5 पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत. होय, आजच्या व्हिडिओमध्ये मी ना डाएट प्लॅन सांगणार आहे, ना कोणती एक्सरसाइज सांगणार आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असे 5 बेस्ट पदार्थ जे तुमचं फॅट बर्न करणार आहेत. फॅट बर्न करण्यासाठी अगदी उत्तम असे हे 5 पदार्थ आहेत. ते कोणते आहेत तेच आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे पदार्थ जर तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये मॉर्निंगमध्ये घ्यायला सुरुवात केली, तर सकाळपासूनच तुमच्या शरीरावरची, तुमच्या पोटावरची चरबी वितळायला, पोटावरची चरबी कमी करायला तुम्हाला मदत होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आपण ते कोणते आहेत 5 पदार्थ ते जाणून घेणारच आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्याआधी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात. सगळ्यात पहिलं तर हे जाणून घेणं गरजेचं आहे, की सकाळचं खाणं इतकं महत्वाचं का आहे? याचं कारण हे आहे, की सकाळी मेटाबॉलिझम जे आहे ते आपलं अगदी हाय असतं आणि सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतं. त्याच्यामुळे शरीरामध्ये जी साठलेली फॅट आहे, ती बर्न करण्याची प्रोसेस सकाळपासूनच जर ॲक्टिव्ह झाली, तर शरीर दिवसभरामध्ये आपली चरबी जाळत राहतं. आणि जर हेच याच्या उलट सकाळी जर तुम्ही चुकीच्या गोष्टी खाल्ल्या, तुमच्या चुकीच्या गोष्टी खाण्यात आल्या, चुकीचं रुटीन तुम्ही फॉलो केलं, तर तुमची फॅट स्टोअर होते. म्हणजे चरबी जळायच्या ऐवजी ती चरबी शरीरामध्ये, पोटाभोवती, अंगावरती आपल्या साठायला सुरुवात होते. त्यामुळे हे 5 पदार्थ तुम्ही दररोज घ्यायला सुरुवात करा आणि फक्त आठवड्याभरातच तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तुम्ही स्वतःच बघाल. हे 5 पदार्थ इतके प्रभावी आहेत, जे जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात केली, तर हळूहळू तुमची सगळी चरबी काहीही न करता वितळायला सुरुवात होईल. जितकं आपण एक्सरसाइजने आपली फॅट बर्न करत असतो, त्याच्या रिलेटेड 70% आपल्याला डाएटची गरज असते. म्हणजे काय, तर योग्य खाण्याची गरज असते. अशा पद्धतीचा योग्य आहार जर तुम्ही घेतला, तर तुमची चरबी स्वतःच आपोआपच जळायला सुरुवात होणार आहे. चला तर मग आता अजिबात उशीर न करता जाणून घेऊयात आपले ते 5 पदार्थ कोणते आहेत, जे तुम्हाला आजपासूनच तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये घ्यायला सुरुवात करायची आहे आणि तुमच्या शरीरावरती साठलेली सगळी फॅट हळूहळू वितळणार आहे. सगळ्यात पहिला पदार्थ नंबर 1, अंडी किंवा पनीर. म्हणजे काय, तर प्रोटीन. अंडी आणि पनीरमध्ये हाय प्रोटीन असतं. व्हेजवाल्यांसाठी पनीर आणि नॉन व्हेजवाल्यांसाठी अंडी. प्रोटीन म्हणजे फॅट बर्निंगचा राजा आहे असं आपण म्हणू शकतो. प्रोटीनचे काय फायदे आहेत, तर तुम्हाला भूक कंट्रोल करण्यासाठी प्रोटीन मदत करतं. जास्त वेळासाठी तुमचं पोट भरल्यासारखं तुम्हाला वाटतं, जर तुमच्या आहारामध्ये तुम्ही प्रोटीन घ्याल, तर तुम्हाला खूप वेळासाठी अजिबात काहीच खाण्याची गरज पडणार नाही. बिलकुल तुम्हाला भूक देखील जास्त लागणार नाही. यासोबतच प्रोटीन तुमचे मसल स्ट्रॉंग करतं आणि बेली फॅट कमी करायला प्रोटीन तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे. कशा पद्धतीने घ्यायचं, तर इथे तुम्ही उकडलेली अंडी खाऊ शकता. पनीर खायचंय तर पनीरमध्ये तुम्ही पनीरचं सॅलड बनवू शकता किंवा पनीरची कमी तेलामध्ये कांदा, टोमॅटो या गोष्टी घालून तुम्ही त्याची भुर्जी बनवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही या 2 गोष्टी घेऊ शकता. यानंतर आपला पदार्थ नंबर 2, तो म्हणजे ओट्स. ओट्स तुम्हाला माहीतच असेल, बरेच 2-3 पद्धतीचे ओट्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ओट्स म्हणजे काय, तर थोडक्यात फायबर. जसं की पनीर आणि अंडी प्रोटीन आहे, तसं ओट्स फायबर देण्याचं काम तुम्हाला करणार आहे. फायबर म्हणजे पोट भरलेलं ठेवतं आणि फॅट अजिबात साठू देत नाही. फायबरचे काय फायदे आहेत, तर वजन तुमचं अडकू देत नाहीत, तुमचं डायजेशन चांगलं करतात आणि तुमचे शुगर क्रेव्हिंग्ज म्हणजे गोड खाण्याची जी इच्छा असते ते देखील कमी करतात. अशा पद्धतीने फायबर देखील तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये, फॅट लॉसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत करते.
तर याच्यासाठी तुम्हाला पर्याय काय आहेत, किंवा तुम्ही ओट्स किंवा जे फायबरयुक्त पदार्थ आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता. तर इथे तुम्ही ओट्सचा उपमा तयार करू शकता, किंवा ओट्सचा चिला देखील तुम्ही मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून तो देखील तुम्ही तयार करू शकता. या 2 पद्धतीने तुम्ही दररोज सकाळी तुमच्या नाश्त्यामध्ये ओट्स घेऊ शकता, ज्याच्यामुळे तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस फास्ट व्हायला सुरुवात होणार आहे. पदार्थ नंबर 3 तो म्हणजे मेथी दाणे, भिजवलेले मेथी दाणे. यासाठी तुम्हाला मेथी दाणे जे आहेत ते रात्रभर सोक करून ठेवायचे आहेत. 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही मेथीचे दाणे 1 चमचा भरून तुम्ही भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते मेथी दाण्याचं पाणी तुम्ही पिणार आहात. यामुळे काय, तर मेथी दाणा हा खूप छोटा पदार्थ आहे, पण याचा इफेक्ट खूप जास्त मोठा आहे. याच्यामुळे तुमची इन्सुलिन लेवल कंट्रोलमध्ये राहते. फॅट बर्निंगला तुम्हाला मेथी दाणे मदत करतात नॅचरली. यासोबतच पीसीओएस असणाऱ्या महिलांसाठी खूप जास्त उपयुक्त आहेत. तुमची बेली फॅट देखील मेथी दाण्यांमुळे, या मेथी दाण्याचं पाणी जर तुम्ही दररोज सकाळी घेतलं तर तुम्हाला मदत करते. जसं की मी तुम्हाला सांगितलं कसं घ्यायचं, रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि सकाळी गाळून तुम्ही ते पाणी गरम करून तुम्ही ते मेथी दाण्याचं पाणी रोज घेणार आहात उपाशी पोटी, जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम देखील हाय होईल आणि तुमच्या पोटाची चरबी, जी बेली फॅट साठलेली असते, ती कमी करायला तुम्हाला अगदी नॅचरली हेल्प होणार आहे. पदार्थ नंबर 4 सफरचंद किंवा पपई. लो शुगर फ्रुट्स, हे दोन्ही सुद्धा लो शुगर फ्रुट्स आहेत. ऍपल आणि पपया. फळं म्हणजे साखर नाही. जर योग्य फळ योग्य वेळी तुम्ही खाल्लं तर ते तुम्हाला खूप जास्त चांगला बेनिफिट देतं. फायदे: नैसर्गिक फायबर, गोड खाण्याची इच्छा कमी, यासोबतच तुमचं डायजेशन स्ट्रॉंग करतात हे फ्रुट्स. त्यामुळे सफरचंद किंवा पपई तुम्ही नाश्त्यामध्ये नक्कीच खाऊ शकता. 1 सफरचंद आणि एक 100 ग्रॅम पपई बाउल भरून तुम्ही खाऊ शकता आणि हे तुम्हाला भरपूर चांगले बेनिफिट देणार आहे. पपईमुळे स्किन ग्लो देखील होते. ऍपल देखील तुम्हाला स्किनला रिज्युनेट करण्यासाठी हेल्प करणार आहे. फ्रुट्स तर नेहमीच आपल्याला एक चांगला बेनिफिट देतात स्किनसाठी आणि आपल्या आतून आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी. त्यामुळे नक्की तुम्ही हे 2 फ्रूट नाश्त्यामध्ये घेऊ शकता. या उलट तुम्हाला केळी आणि आंबा ही 2 फळं तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या खाणं टाळायचं आहे. ही 2 फळं तुमचं डायजेशन बिघडवू शकतात, पोट खराब करू शकतात. सकाळच्या वेळी फक्त हे 2 फ्रूट घेणं टाळा. बाकी तुम्ही ऍपल आणि पपया जर खाल्ला, कलिंगड जरी खाल्लं तरी ते तुम्हाला खूप जास्त चांगला बेनिफिट देणार आहे. आता आपला शेवटचा पदार्थ नंबर 5 तो म्हणजे ग्रीन टी किंवा जिऱ्याचं पाणी. मी माझ्या बऱ्याच सगळ्या डाएट प्लॅनच्या व्हिडिओजमध्ये आपल्या चॅनलवरती बरेच डाएट प्लॅन शेअर केलेत. अँटी इन्फ्लामेटरी असू दे, इंटरमिटंट फास्टिंग असू दे, 30 डेज चॅलेंज असू दे, 7 डेज चॅलेंज असू दे, किंवा माझे डाएट रिलेटेड वेगवेगळे टिप्स असू दे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक मॉर्निंग ड्रिंक म्हणजे डिटॉक्स ड्रिंक शेअर करत असते. त्याच्यामधलंच तुम्ही एखादं ड्रिंक जरी घेतलं तरी चालणार आहे, किंवा तुम्ही दररोज सकाळी उठल्या उठल्या जिऱ्याचं पाणी किंवा ग्रीन टी जर घेतली तर ते तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल ठरणार आहे. हे फक्त पेय नाहीये, तर तुमच्या फॅट बर्निंगचं हे अगदी एक उत्तम असं सिक्रेट आहे. तुम्हाला जर मॉर्निंग मध्ये उठल्यापासूनच तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस, तुमचं मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीचं ड्रिंक, जिराचं पाणी किंवा ग्रीन टी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी नक्की घेऊन बघा. जिऱ्याचं पाणी बनवायचं कसं, तर रात्रभर जसं की मेथी दाण्याचं सांगितलं तसंच तुम्ही 1 चमचा जिरं 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी ते गरम करून तुम्ही गाळून प्यायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे, तर याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं. तुमच्या शरीरातली सगळी घाण बाहेर टाकली जाते, म्हणजे तुमच्या बॉडीला हे डिटॉक्स करतं. यासोबतच तुमच्या शरीरातलं सगळं ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन दूर करण्याचं काम हे डे बाय डे करणार आहे. म्हणजे जर कंटिन्यू तुम्ही आठवडाभर हे पाणी घेऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तुमच्या शरीरावरची सूज, पोट जर फुगल्या फुगल्यासारखं वाटत असेल तर ते तुमचं 7 दिवसामध्ये दूर होणार आहे. त्यामुळे डेली तुम्ही हे नक्की घेऊन बघा. तुम्हाला जर पोट फुगण्याची, पोटावरती असं चरबी जरी खूप नसेल तरी असं सतत पोट फुगल्यासारखं वाटतं, ब्लॉटिंग झाल्यासारखं वाटतं, तर ते सगळं ह्या दोनही ड्रिंकने कमी होणार आहे. तर या दोन्हीतलं कोणतंही ड्रिंक तुम्ही दररोज सकाळी उठल्या उठल्या घेऊ शकता. तर आता हे तर झालं सकाळी काय खावे जेणेकरून तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस फास्ट होईल. पण या उलट एखाद दिवशी देखील तुम्हाला काय टाळायचं आहे, म्हणजे कोणत्याही दिवशी तुम्हाला ही चूक करायची नाही.
काय टाळावे सकाळी सकाळी? तर चहा बिस्किट खाणं तुम्हाला सकाळी सकाळी घेणं टाळायचं आहे. या उलट बाहेरचा जो नाश्ता, तुम्ही बाहेरचं अन्न बाहेर जाऊन जर सुट्टीच्या दिवशी असेल किंवा इतर कोणत्या वेळी बाहेरचा नाश्ता घेणं देखील तुम्हाला टाळायचं आहे. त्यासोबतच सकाळी सकाळी साखर, मैद्याचे पदार्थ, बाहेरचं अन्न या सगळ्या गोष्टी, प्रोसेस फूड या सगळ्या गोष्टी सकाळी सकाळी घेणं अवॉइड करायचे. कारण या गोष्टी तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस थांबवतात आणि मग तिथून पुढे दिवसभर तुमच्या शरीरामध्ये फॅट स्टोअर होत राहते, फॅट साठत राहते. त्यामुळे सकाळी सकाळी या पद्धतीचं अन्न खाणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. आता आपले जे हे मी 5 पदार्थ सांगितले त्यांच्याबद्दल. हे 5 पदार्थ जर तुम्ही डेली घ्यायला सुरुवात केले तर आठवड्याभरातच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. तुमचं पूर्ण फॅट बर्न व्हायला सुरुवात होईल, तुमच्या पोटावरची सूज कमी होईल, ब्लॉटिंग दूर होणार आहे, एनर्जी वाढणार आहे आणि त्यासोबतच एका महिन्यामध्ये तुम्ही तुमचं 3 ते 4 किलो वजन कमी करू शकणार आहात. जर हे 5 पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केले, दररोज सकाळच्या नाश्त्याच्या दरम्यान जर हे पदार्थ घेतले तर. म्हणूनच मैत्रिणींनो, जर सकाळ सुधारली तर तुमचा संपूर्ण दिवस सुधारतो आणि फॅट आपोआपच जळतो. तर मैत्रिणींनो, हे 5 पदार्थ तुमच्या आहारामध्ये नक्की घेऊन बघा आणि रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, ज्यामुळे त्यांना देखील या व्हिडिओमधून नक्कीच फायदा होणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला 7 डेज फ्री डाएट प्लॅन हवा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये मॉर्निंग असं लिहा, मी तुम्हाला PDF सेंड करेन. त्याचबरोबर जर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच हेल्थ रिलेटेड कॉन्टेंट तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहीन. ते अगदी फ्री आहेत, त्यामुळे त्याचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.